नमस्कार. SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या ज्युनियर कॉलेजतर्फे मी आपले हार्दिक स्वागत करते. हे आहे SSTचं एड्युपीडिया. मी प्राध्यापिका ज्योती नितीन पाटील आज तुम्हाला इयत्ता 12वी कला या शाखेतील विषय राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण 6व भारत आणि जग यातल्या छोट्याशा एका भागाची माहिती देणार आहे. तर सुरुवात करूया आपण 6व्या पाठाला. 6वा जो पाठ आहे तुमचा भारत आणि जग म्हणजे भारताचे जगाशी असलेले संबंध. याला भारताचे परराष्ट्र धोरण असं म्हटलं जातं. आता भारताचे जे परराष्ट्र धोरण होते ते ब्रिटिशांप्रमाणेच आणि काही प्रमाणात ब्रिटिशांपेक्षा वेगळे झालेले दिसून येतात. आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची काही उद्दिष्टे आहेत. ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच भारत इतर देशांशी संबंध ठेवत असतो. त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे. विद्यार्थी मित्रांनो, भारताचं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच भारत इतर देशांशी संबंध ठेवत असतो. भारत कधीच आंतरराष्ट्रीय शांततेला आणि सुरक्षिततेला धोका पोहोचेल असं काहीही करत नाही. त्याचप्रमाणे देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मता याचं संरक्षण करणं हे सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट भारताने डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे हा एक महत्त्वाचा पैलू डोळ्यासमोर आहे भारताच्या. म्हणजेच भारत इतर देशांशी संबंध ठेवत असताना या बाबतीत सर्व काळजी घेऊनच संबंध ठेवत असतो. त्यानंतर व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षिततेचं जतन करणं, शेजारील राष्ट्रांबरोबर चांगले संबंध ठेवणं. भारताने नेहमीच शांततेत विश्वास ठेवलेला आहे. भारत हा नेहमीच आपले शेजारील असो किंवा आपले दुश्मन राज्य का असो ना त्यांच्याशी शांततेच्या मार्गानेच काही खटके जे असतात ते निकालात काढण्याचा प्रयत्न करत असतं, कारण की आपल्या उद्दिष्टांमध्येच ते दिलेलं आहे. त्याचप्रमाणे हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे. भारताचा संबंध फक्त भारताच्या शेजारील देश यांच्याशीच नव्हे तर पूर्ण जगाशी येत असतो. मग हिंदी महासागराला लागून असलेल्या देशांशी सुद्धा भारताचे संबंध आहेत. त्याचप्रमाणे पॅसिफिक महासागर जो आहे त्याला लागून असलेल्या देशांशी सुद्धा भारताचा संबंध आहेत. तर भारत इतर देशांशी संबंध ठेवत असताना म्हणजेच परराष्ट्र संबंध ठेवत असताना ही सर्व उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवूनच संबंध ठेवत असतो. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची काही तत्वे आहेत. ही तत्वे सुद्धा भारत पाळत असतो. त्यातलं सेम जे उद्दिष्ट आहे तेच तत्वांमध्ये आलेलं आहे. राज्याची सार्वभौम समानता याचं रक्षण करणं म्हणजे याला तडा जाईल असे संबंध आपण इतर देशांशी ठेवत नाही. त्याचप्रमाणे सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा व प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणं. जसं आपल्याला स्वातंत्र्य आहे, आपला देश सार्वभौम आहे, तसंच इतर देशांच्याही सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिकतेच्या त्यांच्या एकात्मतेचा आदर करणं, सन्मान करणं हे भारताचं महत्त्वाचं तत्व आहे. इतर राज्यांच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप न करणं. विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमीच उदाहरण देत असते. आपल्या घराच्या बाबतीत जर बाहेरचा व्यक्ती बोलत असेल तर आपल्याला कसं वाईट वाटतं, तसं आपणही इतरांच्या घरात कुटुंबात म्हणजे हस्तक्षेप करायची गरज नाही. तर भारताने हे तत्व अगदी आंतरराष्ट्रीय लेवलवर सुद्धा पाळलेलं आहे. भारत हा कधीही इतर जे देश आहे त्यांच्या अंतर्गत राजकारणात अंतर्गत बाबतीत कधीही हस्तक्षेप करत नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान करणं. बघा, देशात काय तर जगामध्येही शांतता नांदावी, सुरक्षितता राहावी, आपला विकास होतोय तसं सगळ्यांचाही विकास व्हावा म्हणून आंतरराष्ट्रीय लेवलवर काही कायदे तयार करण्यात येतात. संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे ती आपली आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही जे काही नियम कायदे बनवते त्याचं पालन आपला देश नेहमीच करत आलेला आहे आणि यापुढेही करत राहील. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग. भारत हा विविध प्रादेशिक संघटनांचा सदस्य देश आहे. काही ठिकाणी त्याला चांगलं वरचं पदही मिळालेलं आहे. आंतरराष्ट्रीय जी आपली संघटना आहे संयुक्त राष्ट्र संघटना याच्यामध्ये सुद्धा भारत महत्त्वाची भूमिका बजावत असतो, नेहमी सक्रिय असतो, कारण की आपल्या तत्वांमध्येच ते दिलेलं आहे. त्यानंतर शांततामय सहजीवन व आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण यावर भारताचा नेहमीच विश्वास आहे. भारत पटकन युद्धाला हो म्हणत नाही. भारत पहिले जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली दोन देशांमध्ये त्यात भारत असेल तर भारत नेहमीच शांततेच्या मार्गाने ते खटके जे असतात ते निकालात काढण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की ते हे आपल्या तत्वांमध्येच दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अलिप्ततावाद हे काय तुम्हाला नवीन नाही आहे. तुम्ही इयत्ता 11वी पासून तुम्ही शिकत आलेला आहात. जेव्हा शीतयुद्ध चालू होतं, दोन महासत्ता ज्या होत्या सोव्हिएत रशिया आणि अमेरिका,
जेव्हा यांनी जगाचं द्विध्रुवीयकरण केलं होतं तेव्हा भारताने कुठल्याही बाजूला न जाता अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारलं होतं। अलिप्ततावाद म्हणजे काय तर कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार। भारताने दोन्हीही महासत्तांपासून एक समान अंतर राखण्याचा प्रयत्न नेहमीच केलेला आहे आणि याच्यापुढेही करत राहील। तर भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक कोणते, म्हणजे आपण इतर देशांशी जे संबंध ठेवत असतो त्याच्यावर कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो, कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो ते आज आपण अभ्यासणार आहोत। त्यातला पहिला जो घटक आहे तो भौगोलिक घटक आहे, दुसरा जो घटक आहे तो ऐतिहासिक घटक आहे आणि तिसरा घटक जो आहे आर्थिक घटक, चौथा घटक आहे राजकीय घटक आणि पाचवा घटक आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था। या घटकांमार्फत आपले भारताचे जे परराष्ट्र धोरण असतं ते प्रभावित होत असतं। त्यातला पहिला जो घटक आहे तो आहे भौगोलिक घटक। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नकाशामध्ये भारताचं जर नकाशा बघितला तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की उत्तरेला हिमालयाच्या पर्वतरांगा ज्या आहेत त्या दूरवर पसरलेल्या आहेत, अगदी ईशान्य भागापर्यंत त्या पसरलेल्या आहेत आणि भारताच्या तीनही बाजूंना, तसं पाहिलं तर दक्षिणेला तर आहेच परंतु पूर्व आणि पश्चिम बाजूला सुद्धा समुद्राचा वेढा आहे। त्यामुळे शत्रूला पटकन आपल्या देशावर आक्रमण करता येत नाही, हे आपल्याला चांगलंच माहिती आहे। परंतु हे जे भौगोलिक घटक आहेत हेच कुठेतरी आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला निसर्गताच सुरक्षा त्यामुळे लाभलेली आहे। बघा, दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी, उत्तर व ईशान्येकडील पर्वतरांगा यांनी भारताच्या परराष्ट्र व सुरक्षेच्या दृष्टिकोनाला आकार दिलेला आहे। म्हणजे इतर देशांशी संबंध ठेवत असताना बघा आता सीमारेषा आहेत, त्याचप्रमाणे समुद्राची जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीद्वारा आपल्याला व्यापार करायला सोयीचं जातं, इतर देशांशी संबंध ठेवायला सोयीचं जातं। बांगलादेश जे आहे त्याला आपण परवानगी देतो आपला समुद्रमार्ग वापरण्यासाठी। तर बघा, भारताची एवढी मोठी किनारपट्टी आहे त्याचा फायदा भारताला होतो आणि त्यामुळे इतर देशही भारताशी संबंध ठेवून असतात। त्याचप्रमाणे उत्तर व ईशान्य सीमेपलीकडील चीन हा मोठा देश आहे आणि हिंदी महासागरात भारताचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्या उत्तर ईशान्य साईडला भारताच्या त्या भागाला चीन एवढा मोठा देश आपल्याला लाभलेला आहे। नाही म्हटलं तरी चीन हा महासत्तांना कुठेतरी आव्हान देणारी एक महासत्ता आहे पुढच्या काळातली। तर अशा चीनशी आपले संबंध येत असतात, कधी हे संबंध चांगलेही असतात आणि कधी हे बिघडत जाणारेही असतात। सध्या आपले संबंध थोडे बिघडले होते। मग हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत जे काही देश आहेत त्यामध्ये सुद्धा भारताचं स्थान हे अव्वल आहे, महत्त्वाचे आहे। पुढचा घटक आपण अभ्यासूया। आपला पुढचा घटक आहे ऐतिहासिक घटक। बघा, भारताला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे। शांततामय व सहजीवन ही भारताची पारंपरिक सांस्कृतिक मूल्ये आहेत। बघा, भारत म्हटलं तर भारतीय संस्कृती ही डोळ्यासमोर लगेच येते। भारतीय संस्कृतीमध्ये शांतता, सहजीवन, सगळ्यांना मिळून घेणं, मिसळून घेणं, सहकार्य करणं या सर्व मूल्यांचा अंतर्भाव भारतीय परंपरेत येत असतो। मग त्याचाच प्रभाव इतर देशांवरही पडतो। भारताची एक इमेज त्यामुळे तयार झालेली आहे। त्यामुळे पश्चिम, मध्य, आग्नेय आशियातील देशांबरोबरच ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधांचाही परिणाम होत असतो जेव्हा भारत इतर देशांशी संबंध ठेवत असतो तेव्हा। मग इतर देशांना भारत जर म्हटला तर अरे वा, तिथली संस्कृती, तिथले संस्कार, तिथली मूल्य ही सर्व डोळ्यासमोर येत असतात। नाही म्हटलं तरी आपल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला कुठेतरी त्यांचाही सहभाग झालेला आहे। आता गौतम बुद्ध आहेत, नेपाळला त्यांचे मोठे मोठे स्तूप आहेत, है ना, मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत। मग आता गौतम बुद्ध हे भारतातही आले होते आणि तिथेही होते, त्यामुळे कुठेतरी त्यांचाही इतिहास आपल्याशी जोडला गेलेला आहे। म्हणजेच काय तर आपला इतिहास जो आहे तो आपल्या या आजूबाजूच्या देशांशी जोडला गेलेला आहे, त्यामुळे आपले संबंध ह्या देशांशी बनलेले आहे। भारताने नेहमीच वर्णवादाला आणि वसाहतवादाला विरोध केलेला आहे। भारताची ही धोरणं आहेत, ही तत्त्व आहेत आणि भारताच्या या तत्वांमुळे इतर देश भारताशी संबंध ठेवत असतात, कारण की त्यांच्या या तत्वांचा प्रभाव, कारण की भारत हा असा देश आहे जसं बोले तसं चाले, त्यामुळे इतर देशही त्यांच्यामुळे प्रभावित होत असतात आणि त्या देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित होत असतात। पुढचा जो घटक आहे आपला, जो भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करतो, तो अतिशय महत्त्वाचा घटक आहे। तो घटक म्हणजे आर्थिक घटक। विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीपासून अभ्यासत आलोय। दुसरं प्रकरण जे आहे त्याच्यात आपण जागतिकीकरणाचा अभ्यास केला। बघा, 1990च्या दशकानंतर जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यासारख्या संकल्पना येऊ लागल्या।
त्यामुळे आपले आर्थिक संबंध जे आहे ते बाहेर देशातील ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी येऊ लागल्यात. थोडक्यात काय तर इतर देशांशी आपल्याला व्यापारिक संबंध, आर्थिक संबंध हे ठेवावे लागतात, कारण की जागतिकीकरण आहे. तर त्यामुळे सुद्धा आपल्या इतरांशी संबंध तयार होत असतात व्यापारिक दृष्टिकोनातून, आर्थिक बाबतीतून. कधी कधी हे संबंध चांगलेही असतात, कधी कधी हे बिघडतही जातात. बघा, भारताच्या बाबतीत म्हणाल तर अलिप्ततावादी धोरणाला राजकीय, सामाजिक व आर्थिक संबंध सुद्धा लाभलेले आहे. भारताने जरी अलिप्ततावादीचा चळवळीचा स्वीकार केलेला आहे, या धोरणांचा स्वीकार केलेला आहे, तरी सुद्धा भारताला राजकीय बाबतीत, सामाजिक बाबतीत, आर्थिक बाबतीत अलिप्त राहून चालणार नाहीये. या बाबतीत भारताला इतर देशांशी संबंध हे ठेवावेच लागतात. त्यामुळे व्यापार तर हा आलाच, उद्योगधंदेही आले, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विकास झालाय. त्यामुळे भारत इतर देशांशी संबंध ठेवून असतो. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण स्वीकारल्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणांवर खूप महत्त्वाचे मूलभूत असे बदल झालेले आहे, कारण की आपली जी अर्थव्यवस्था आहे ती इतर देशांशी जोडली गेलेली आहे. आणि आपल्याला चांगलंच माहिती, G20 जी आहे संघटना, त्याच्यात भारत सुद्धा सदस्य आहे. एक मोठी अर्थव्यवस्था आहे भारताची जी इतर देशांशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे भारताचे दुसऱ्या देशांशी आर्थिक संबंध हे येतच असतात. पुढचा जो घटक आहे तो राजकीय घटक. बघा, राजकारणाचा प्रभाव सुद्धा आपल्या देशावर पडत असतो. जे बाहेरच्या देशात काही घडामोडी झाल्या तर त्या घडामोडी आपल्या देशातही व्हायला लागतात. बघा, राजकीय नेतृत्व हे परराष्ट्र धोरणांवर प्रभाव पाडत असतं. आपल्या देशातले राजकीय नेतृत्व कसं आहे आणि ते इतर देशांशी कसे संबंध ठेवतायत यावर सुद्धा आपले इतर देशांशी संबंध तयार होत असतात. भारताच्या विविध प्रधानमंत्र्यांनी हे धोरण घडवण्यासाठी निर्णयात्मक भूमिका पार पाडली आहे. याचं उदाहरण जर म्हटलं तर इंदिरा गांधीजी आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, PC नरसिंह राव आहेत आणि आताचे नरेंद्र मोदी आहेत, ज्यांनी इतर देशांशी आपले काही ना काही चांगले संबंध बनवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गाईड करावं म्हणून नरेंद्र मोदींनी तुम्हाला बाहेर देशातली मुलं कसे स्वबळावर म्हणजे आत्मनिर्भर आहेत अभ्यासाच्या बाबतीत वगैरे, ते पालकांवर कसे विसंबून नाही आहेत याचं एक सेशन सुद्धा आपल्या प्रधानमंत्र्यांनी घेतलं होतं. म्हणजे आपण इतर देशांशी, मग ते टेक्निकल बाबतीत असो किंवा इतर बाबतीत असो, आपले चांगले संबंध बनवण्याचा प्रयत्न आपल्या ह्या प्रधानमंत्र्यांनी केलेला आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या इतर देशांशी काही चांगले संबंध तयार झालेले आहेत. शिवाय परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भूमिका याच्यामध्ये मोठी असते. जेव्हा आपले प्रधानमंत्री इतर देशांशी जेव्हा संबंध प्रस्थापित करत असतात तेव्हा त्यांना हे परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा जे सल्लागार आहेत ते त्यांना सल्ला देत असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात. मग ती भूमिका युद्धाची असो किंवा मैत्रीची असो, तर त्या बाबतीत यांचं विशेष मार्गदर्शन पंतप्रधान यांना मिळत असतं. आपला पुढचा जो घटक आहे तो घटक आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. बघा, शीतयुद्धाच्या काळातील द्विध्रुवीय व्यवस्था व महासत्तांच्या राजकारणाचा परराष्ट्र धोरणावर खूप मोठा प्रभाव झाला होता. नाही म्हटलं तरी या खूप मोठ्या महासत्ता होत्या. आर्थिक दृष्टिकोनातूनही सबळ होत्या आणि लष्करी दृष्टिकोनातूनही या सबळ होत्या. मग यांचा काही ना काही प्रभाव हा इतर देशांवर पडतच असतो. भारतावरही त्यांचा प्रभाव पडला होता. तर सुरुवातीच्या काळाला जरा अमेरिकेशी जे संबंध होते ते आपले थोडे बिघडलेले होते, पण हळूहळू ते आता सुधारण्यास सुरुवात झालेले आहेत. नंतर मात्र परराष्ट्र धोरणामध्ये हळूहळू बदल व्हायला लागले. मग हे बदल कसे झाले तर भारत आणि अमेरिका हे संबंध जोडायला लागले. चीन आणि पाकिस्तान यांची सुद्धा आताच्या काळात जर म्हटलं तर त्यांचीही जवळीक व्हायला लागली आहे. त्यानंतर रशिया आणि चीन यांच्या संबंधांचा परिणाम परराष्ट्र धोरणावर होत असतो. जेव्हा इतर दोन देश एकमेकांशी संबंध ठेवतात तेव्हा त्या देशाशी निगडीत असलेले शत्रू देश किंवा मित्र देश यांच्या परराष्ट्र धोरणावर सुद्धा बदल होताना दिसत असतो. थोडक्यात काय, जगात इतर देशांची मैत्री झाली तर त्याला लागून असलेले किंवा त्याचे मित्र देश किंवा शत्रू देश सुद्धा त्यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये त्यानुसार बदल करत असतात. हा बदल होताना आपल्याला दिसतोय. कुठेतरी आत्ताच्या काळामध्ये जर पाहिलं तर रशिया आणि चीनची जवळीक जी आहे ती भारताला थोडंसं भीतीदायक वाटते. परंतु असो, भारताचे संबंध रशियाशी अजूनही चांगले आहेत. थोडक्यात काय तर देशात कुठेही दोन देशांची जवळीक झाली तर त्यानुसार किंवा त्यांचं शत्रुत्व वाढलं तर त्यानुसार आपल्या देशातील परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा काही बदल करावे लागतात. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्था हा सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे भारताचे परराष्ट्र धोरण ठरवण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारताचे इतर देशांशी असलेले संबंध म्हणजे परराष्ट्र संबंधांवर परिणाम करणारे घटक अभ्यासले.
आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला हे कंटेंट समजले असतील. जर तुम्हाला याच्यामध्ये काहीही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये ते देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला आमचं SST Edipedia जे आहे त्याला सबस्क्राईब करावं लागेल. धन्यवाद.